नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या चॅनलवर सातत्यानं आपण अर्थशास्त्रातील नवनवीन संकल्पना घेऊन येत असतो, ज्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील. हा काळ म्हणजे परीक्षांचा काळ आहे. विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जावं लागतं. या परीक्षांसाठी उपयुक्त असलेला विषय म्हणजे इंडियन इकॉनॉमी. खास BA इकॉनॉमिक्समध्ये शिकणाऱ्या जे BA फर्स्ट इयरला इकॉनॉमिक्स आहे त्यांना इंडियन इकॉनॉमी हा पेपर आहे. त्यावर आधारित काही क्वेश्चन आपण आज पाहणार आहोत. हे क्वेश्चन ऐकण्या अगोदर सर्व विद्यार्थी मित्रांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून त्यांना पुढील काही महत्त्वाच्या कन्सेप्टवर आधारित जे प्रश्न आहेत ते देखील पाहता येतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी तुम्ही खाली जे रेड कलरमध्ये सबस्क्राईब हे नाव दिसतं आहे त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हे यूट्यूब चॅनल सातत्यानं माहिती पुरवेल आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आपण आज ज्या संकल्पनेसंदर्भात माहिती पाहणार आहोत ती आहे म्हणजे विषय आहे इंडियन इकॉनॉमी. त्या इंडियन इकॉनॉमी यावर आधारित जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत जे परीक्षेला विचारले जातात त्यावर आधारित आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे एक नमुना स्वरूपामध्ये काही प्रश्न पाहणार आहोत. ते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये देखील उपयुक्त ठरू शकतात, म्हणून तुम्ही त्याचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि संपूर्ण हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. आणि सुरुवातीला किंवा शेवटी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करणं गरजेचं आहे. चला तर मग पहिला प्रश्न पाहूयात. 1950-51मध्ये भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती उत्पन्नाचा वाटा टिंबटिंब टक्के होता. म्हणजे 1950-51मध्ये भारतात शेती क्षेत्राचा वाटा किती टक्के होता असा प्रश्न आहे. तर त्याचा पर्याय आपण पाहूयात. 4 पर्याय दिलेले आहेत. A पर्याय आहे 51.9%, B पर्याय आहे 50.9%, C पर्याय आहे 41.9%, D पर्याय आहे 40.9%. यापैकी योग्य पर्याय आहे A 51.9% हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक कृषी उत्पादनात भारतीय शेतीचा टिंबटिंब क्रमांक आहे. म्हणजे जागतिक पातळीवर भारताच्या शेती उत्पादनाचा किती टक्के म्हणजे किंवा कितवा क्रमांक आहे असा प्रश्न आहे. तर पर्याय 4 दिलेले आहेत. A पहिला, B दुसरा, C तिसरा, D चौथा. यापैकी योग्य पर्याय आहे B दुसरा. म्हणजेच जागतिक कृषी उत्पादनात भारतीय शेतीचा दुसरा क्रमांक आहे. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. नंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. 2010-11मध्ये टिंबटिंब कोटी रुपये परकीय चलन कृषी मालाच्या निर्यातीतून मिळाले होते. बघा, म्हणजे 2010-11मध्ये आपल्या देशाला कृषी मालाच्या निर्यातीतून किती कोटी रुपये मिळाले हा प्रश्न आहे. तर आपण त्याचे पर्याय पाहूयात. पर्याय नंबर 1 A 1,10,100 कोटी रुपये. पर्याय नंबर B 1,13,116 कोटी रुपये. त्यानंतर पर्याय नंबर C 1,00,000 कोटी रुपये. त्यानंतर पर्याय नंबर D 1,01,16 कोटी. अशा पद्धतीचे पर्याय आहेत. यापैकी योग्य पर्याय आहे B 1,13,116 कोटी रुपये मिळाले होते. कधी? 2010-11मध्ये. कशातून? कृषी मालाच्या निर्यातीमधून. नंतर चौथा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारतात खालीलपैकी टिंबटिंब सुधारणा करण्यात आल्या. बघा, स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारतात टिंबटिंब सुधारणा करण्यात आल्या शेती क्षेत्रामध्ये. तर कोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत बघू. A पर्याय आहे कुळ कायदे, B पर्याय आहे जमीनदारीचे उच्चाटन, C पर्याय आहे कमाल जमीन धारणा कायदा आणि D पर्याय आहे वरील सर्व. यापैकी योग्य उत्तर आहे वरील सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5वा. भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्यास टिंबटिंब हे घटक कारणीभूत आहेत. म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे लक्षात घ्या की भारतीय शेतीची उत्पादकता कमी आहे आणि ती कमी असण्याची कारणं कोणती किंवा तर ते जबाबदार घटक कोणते आहेत ते आपण पाहूयात. तर पर्याय पाहूयात. लोकसंख्येत वाढता भार हा पहिला पर्याय आहे A. B पर्याय आहे लहान आकारमान, C पर्याय आहे पारंपरिक शेती पद्धती, D पर्याय आहे वरील सर्व. यापैकी योग्य पर्याय आहे D वरील सर्व. म्हणजेच भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्यास लोकसंख्येचा वाढता भार, लहान आकारमान आणि पारंपरिक शेती पद्धती हे तिन्ही घटक कारणीभूत आहेत. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय D आहे वरील सर्व.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारतात टिंबटिंब नंतरच्या काळात हरित क्रांती घडून आली. म्हणजे भारतामध्ये हरित क्रांती कधी घडून आली असा प्रश्न आहे. तर पर्याय नंबर 1 ए 1867-68, पर्याय नंबर बी 1857-58, पर्याय नंबर सी 1957-58 आणि पर्याय नंबर 4 डी 1967-68. यापैकी योग्य पर्याय आहे डी 1967-68. म्हणजे भारतात 1967-68 नंतरच्या काळात हरित क्रांती घडून आली. ग्रीन रिव्हॉल्युशन असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, शेती उत्पादनात अल्पावधीत आश्चर्यकारक रीतीने झालेले उत्पादनात वाढ म्हणजे टिंबटिंब होय. म्हणजे शेती उत्पादनात अल्पावधीत आश्चर्यकारक रीतीने झालेली उत्पादन वाढ म्हणजे टिंबटिंब होय. ए श्वेतक्रांती, बी पिवळी क्रांती, सी हरित क्रांती, डी निळी क्रांती. यापैकी योग्य पर्याय आहे सी हरित क्रांती, ज्याला आपण ग्रीन रिव्हॉल्युशन असं म्हणतो. म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे काय याची डेफिनेशन स्वरूपामध्ये हा प्रश्न आहे. तर काय डेफिनेशन सांगता येईल, शेती उत्पादनात अल्पावधीत आश्चर्यकारक रीतीने झालेली उत्पादनातील वाढ म्हणजे हरित क्रांती होय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा, राष्ट्रीय शेतकरी आयोगाने अध्यक्ष म्हणून किंवा राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांनी कार्य केले. म्हणजे राष्ट्रीय शेतकरी आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष म्हणून कोणी काम केलं, तर पर्याय नंबर 1 ए डॉक्टर मनमोहन सिंग, पर्याय नंबर बी डॉक्टर पंजाबराव देशमुख, पर्याय नंबर सी डॉक्टर स्वामीनाथन आणि पर्याय नंबर डी आहे शरद पवार. यापैकी योग्य पर्याय आहे सी डॉक्टर स्वामीनाथन. म्हणजे राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणी कार्य केलं, तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, नाफेड या संस्थेची स्थापना टिंबटिंबमध्ये करण्यात आली. म्हणजे जी नाफेड संस्था आहे या संस्थेची स्थापना कधी केली असा प्रश्न आहे. तर बघा, पर्याय नंबर 1 ए 1858, बी 1857, सी 1958, डी 1957. यापैकी योग्य पर्याय आहे सी 1958. म्हणजे 1958मध्ये नाफेड या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतात टिंबटिंब रोजी प्राध्यापक दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. म्हणजे जो केंद्रीय कृषी मूल्य आयोग प्राध्यापक दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला, तो कधी करण्यात आला हा प्रश्न आहे. तर त्याचे पर्याय पाहूयात. ए 8 जानेवारी 1965, बी 10 जानेवारी 1965, सी 8 जानेवारी 1955, डी 1 जानेवारी 1955. यापैकी योग्य उत्तर आहे ए 8 जानेवारी 1965. म्हणजे 8 जानेवारी 1965 रोजी प्राध्यापक दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली होती. अशा पद्धतीने हा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, भारतात अन्न महामंडळाची स्थापना टिंबटिंब रोजी करण्यात आली. म्हणजे भारतामध्ये अन्न महामंडळ कार्य करते त्याची स्थापना कधी करण्यात आली हा प्रश्न आहे. त्याचे पर्याय पाहूयात. ए 1 मार्च 1965, बी 12 जानेवारी 1960, सी 1 जानेवारी 1965, डी 12 मार्च 1965. यापैकी योग्य पर्याय आहे सी 1 जानेवारी 1965. म्हणजेच भारतात अन्न महामंडळाची स्थापना 1 जानेवारी 1965 रोजी करण्यात आली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 12वा, भारत सरकारने 2018-19च्या खरीप व रब्बी हंगामातील हमी किमतीमध्ये साधारणतः टिंबटिंब टक्के वाढ केली. म्हणजे जो 2018-19च्या खरीप व रब्बी हंगामातील हमी किंमत आहे, हमी भाव आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये किती टक्क्याने वाढ केली असा प्रश्न आहे. तर ए पर्याय आहे 1, बी पर्याय आहे 20, सी पर्याय आहे 21 आणि डी पर्याय आहे 25. यापैकी योग्य उत्तर आहे डी 25. म्हणजेच 2018-19च्या खरीप व रब्बी हंगामातील हमी किमतीमध्ये साधारणतः 25% वाढ केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा, नवीन औद्योगिक धोरण पंतप्रधान नरसिंहराव यांनी टिंबटिंब रोजी जाहीर केले. बघा, नवीन औद्योगिक धोरण कधी जाहीर केले असा प्रश्न आहे. कुणी केलं, तर नरसिंहराव यांनी केलेलं आहे. पण ते कधी केलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पर्याय नंबर ए 24 जुलै 1990,
पर्याय नंबर बी 24 जुलै 1991, पर्याय सी 20 जुलै 1991 आणि पर्याय डी आहे 20 जुलै 1990. यापैकी योग्य पर्याय आहे बी 24 जुलै 1991. यानंतर 14वा प्रश्न आहे, सन टिंबटिंब पासून सुधारित वर्धित मूल्य कर लागू करण्यात आला. सन टिंबटिंब पासून सुधारित वर्धित मूल्य कर लागू करण्यात आला. तर पर्याय नंबर ए 1994-95, पर्याय बी 1994-95, पर्याय नंबर सी 1990-91, डी 1890-91. बघा या ठिकाणी योग्य पर्याय आहे ए 1994-95. आणि इथं एक मिस्टेक आहे की ती प्रश्नामध्ये त्याचं उत्तर तिथं दिलेलं आहे. एक सन टिंबटिंब 1994-95 पासून सुधारित वर्धित मूल्य कर लागू करण्यात आला. इथं मित्रांनो एवढंच लक्षात ठेवा की सन 1994-95 पासून सुधारित वर्धित मूल्य कर लागू करण्यात आला आहे. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, 1991चे औद्योगिकीकरण धोरण जागतिकीकरण, खाजगीकरण व टिंबटिंब या त्रिसूत्रीवर आधारित होते. म्हणजे 1991चं जे औद्योगिकीकरण होतं ते कोणत्या त्रिसूत्रीवर आधारित होतं असा प्रश्न आहे. तर तिथं वर दिलं जागतिकीकरण, खाजगीकरण. म्हणजेच यापैकी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याचे पर्याय दिलेत ए उदारीकरण, बी राष्ट्रीयकरण, सी व्यावसायीकरण, डी यापैकी सर्व. तर यापैकी फक्त एकच पर्याय आहे योग्य, तो म्हणजे ए उदारीकरण. म्हणजे 1991चे औद्योगिकीकरण धोरण जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरण या त्रिसूत्रीवर आधारित होते असं याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, टिंबटिंबनुसार लघुउद्योग म्हणजे ज्यामध्ये वेतनावर काम करणारे 10 ते 50 श्रमिक असतात व या उद्योगात 5 लाख रुपयांपेक्षा कमी भांडवल गुंतविले जाते तो उद्योग म्हणजे होय. म्हणजे कोणता उद्योग? तर ही व्याख्या कुणी केली? तर ती व्याख्या केलेली आहे वित्त आयोगाने. म्हणजे वित्त आयोगानुसार लघुउद्योग म्हणजे ज्यामध्ये वेतनावर काम करणारे 10 ते 50 श्रमिक असतात व या उद्योगात 5 लाख रुपयांपेक्षा कमी भांडवल गुंतविले जाते तो उद्योग होय. म्हणून इथं या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे डी वित्त आयोग. बाकी नियोजन आयोग, वेतन आयोग, नीती आयोग हे वेगळे आहेत. इथं वित्त आयोग महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, टिंबटिंब उद्योग पूर्णतः अगर कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने चालविले जातात. कोणते उद्योग पूर्णतः किंवा अंशतः कुटुंबाच्या मदतीने चालविले जातात? तर पर्याय नंबर 1 ए कुटीर, बी लघु, सी मध्यम, डी मोठे. यापैकी योग्य पर्याय आहे ए कुटीर. म्हणजे कुटीर उद्योग पूर्णतः किंवा अंशतः कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने चालविले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. म्हणजे राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना कधी झाली असा प्रश्न आहे. पर्याय नंबर 1 ए 1855, बी 2001, सी 1955, डी 2003. यापैकी योग्य पर्याय आहे सी 1955. म्हणजेच राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना 1955मध्ये झाली, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, टिंबटिंबच्या औद्योगिक धोरणात टिंबटिंब हे नवे जिल्हा. विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो, प्रश्न क्रमांक 19, टिंबटिंबच्या औद्योगिक धोरणात टिंबटिंब हे नवे जिल्हा औद्योगिक केंद्र ही नवीन संकल्पना स्वीकारण्यात आली. कधी आली? कधी स्वीकारण्यात आली? त्याचे पर्याय पाहूयात. कोणत्या औद्योगिक धोरणामध्ये? म्हणजे जसं की 48ला एक औद्योगिक धोरण झालं, 57ला एक झालं, नंतर 77ला एक झालं, नंतर 91ला झालं. यापैकी कोणत्या औद्योगिक धोरणात नवे जिल्हा औद्योगिक केंद्र ही नवीन संकल्पना स्वीकारण्यात आली? तर त्यामध्ये पर्याय आहेत ए 1877, बी 1977, सी 1866, डी 1966. यापैकी योग्य उत्तर आहे बी 1977. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 20, टिंबटिंब क्षेत्रात व्यापार, वाहतूक, साठागृहे, बँकिंग, विमा, वित्त व स्थावर मालमत्ता, सार्वजनिक व व्यक्तिगत सेवा इत्यादींचा समावेश होतो. असं कोणतं क्षेत्र आहे की या वरील क्षेत्रांचा किंवा वरील सेक्टरचा त्याच्यामध्ये समावेश होतो? ए सेवा क्षेत्र, बी औद्योगिक क्षेत्र, सी कृषी, डी वरीलपैकी नाही. यापैकी योग्य उत्तर आहे ए सेवा क्षेत्र. म्हणजे ह्या ज्या वरील सर्व सेवा आहेत त्याचा सेवा क्षेत्रामध्ये समावेश होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, भारतीय लघुउद्योग बँकेची स्थापना टिंबटिंबमध्ये करण्यात आली.
ए 1890, बी 1990, सी 2001, डी 2002. यापैकी योग्य उत्तर आहे बी 1990. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना टिंबटिंब करण्यात आली. म्हणजे LICची स्थापना कधी करण्यात आली असा प्रश्न आहे. तर यामध्ये पर्याय ए 1950, बी 1952, सी 1956, डी 1960. यापैकी योग्य उत्तर आहे सी 1956. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न आहे, भारत सरकारने टिंबटिंबमध्ये सर्वसाधारण विमा उद्योगाचे राष्ट्रीयकरण केले. म्हणजे सर्वसाधारण विमा उद्योगाचे राष्ट्रीयकरण कधी केले असा प्रश्न आहे. ए 1961, बी 1871, सी 1861, डी 1971. यापैकी योग्य पर्याय आहे 1971. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. म्हणजे भारतीय RBIची स्थापना कधी झाली असा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. तर पर्याय नंबर ए 1935, बी 1835, सी 1947, डी 1847. यापैकी योग्य पर्याय आहे ए 1935. म्हणजेच RBIची स्थापना 1935 करण्यात आली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, अलीकडच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा वापर टिंबटिंब क्षेत्रात वाढत आहे. म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या क्षेत्रात वाढत आहे असा प्रश्न आहे. तर पर्याय ए सरकारी कार्यालय, बी शाळा व महाविद्यालय, सी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, डी वरील सर्व. यापैकी योग्य उत्तर आहे वरील सर्व. त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न आहे, इंटरनेट वापराच्या बाबतीत भारताचा जगात टिंबटिंब क्रमांक आहे. म्हणजेच इंटरनेटच्या वापरात भारताचा कितवा क्रमांक आहे असा प्रश्न आहे. ए पर्याय बघूयात, ए पहिला, बी दुसरा, सी तिसरा, डी चौथा. यापैकी योग्य उत्तर आहे बी दुसरा. म्हणजेच इंटरनेट वापरामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील पहिली रेल्वे मार्ग टिंबटिंबमध्ये सुरू झाला. म्हणजे कोणत्या वर्षी रेल्वे मार्ग सुरू झाला पहिला असा प्रश्न आहे. मुंबई ते ठाणे जो रेल्वे मार्ग होता तो कधी सुरू झाला. तर पर्याय नंबर ए 1853, बी 1953, सी 1653, डी 1753. यापैकी योग्य उत्तर आहे ए 1853. 1853 भारतात पहिला रेल्वे मार्ग जो मुंबई ते ठाणे आहे तो सुरू करण्यात आला होता, लक्षात ठेवा. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय जहाज वाहतूक महामंडळाची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. जहाज वाहतूक महामंडळाची स्थापना पर्याय ए 1851, बी 1850, सी 1961, डी 1960. उत्तर आहे सी 1961. म्हणजे भारतीय जहाज वाहतूक महामंडळाची स्थापना 1961 झाली. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न आहे, भारत सरकारने सन टिंबटिंबमध्ये स्वतंत्र पर्यटन मंत्रालयाची स्थापना केली. म्हणजेच पर्यटन मंत्रालयाची स्थापना कधी केली असा प्रश्न आहे. पर्याय ए 1958, बी 1853, सी 1953, डी 1858. यापैकी योग्य उत्तर आहे किंवा पर्याय आहे ए 1958. म्हणजेच भारतामध्ये स्वतंत्र पर्यटन मंत्रालयाची स्थापना कधी झाली 1958. त्यानंतर शेवटचा 30वा प्रश्न आहे, टिंबटिंबमध्ये भारतीय पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. पर्याय ए 1865, बी 1866, सी 1965, डी 1966. यापैकी योग्य उत्तर आहे डी 1966. बघा 1966 भारतीय पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आहेत. असेच नवनवीन प्रश्न किंवा नवीन संकल्पना घेऊन आपण या नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलवर येत असतो, जे तुमच्या महत्त्वाचे फायद्याचे होतील. त्यासाठी हे चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.